नमस्कार मित्र, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन शेंडगे. आज या लेक्चरमध्ये आपण विम्याची वैशिष्ट्ये हा भाग पाहणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण विम्याची व्याख्या बघितली, विम्याचा अर्थ बघितला, त्याचबरोबर विम्याच्या इतिहासाबद्दल थोडक्यात जाणून घेतले. मित्रहो, मनुष्याच्या जीवनामध्ये धोक्याची जी काही अनिश्चितता असते त्या अनिश्चिततेला तारण्याचं एक महत्वाचं साधन म्हणजे विमा आहे, असं आपण बघितलेलं आहे. अनेक तज्ञांनी विम्याच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. या विम्याच्या व्याख्येच्या आधारे विम्याची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये स्पष्ट होतात. यामध्ये प्रामुख्याने विमा हा एक करार आहे, एक व्यवस्था आहे, हा एक स्रोत आहे, ही एक योजना आहे, हे एक साधन आहे ज्याद्वारे हानी होण्यापासून म्हणजेच धोका होण्यापासून, नुकसान होण्यापासून त्याची भरपाई केली जाते. या कराराचे प्रतिफल म्हणून विमा हप्ता भरला जातो. विमा करार हा परस्पर विश्वासावर अवलंबून असतो. तो एकमेकाच्या सहकार्याचे साधन असते. मित्रहो, विम्यामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे विश्वास हा फार महत्वाचा असतो. मग या विश्वासावर आधारित असलेल्या विमा संकल्पनेची नेमकी कोणती वैशिष्ट्ये आहेत, त्याचबरोबर एकमेकाच्या सहकार्याचं हे जे काही साधन म्हणून आपण विमा म्हणतो, हा विमा हा घटनावलंबी आहे. म्हणजेच तो घटना घडली तर, समजा तुमच्या गाडीचा विमा आहे, गाडीचा विमा जर ऍक्सिडेंट झाला तर, अपघात झाला तर, तुमच्या आरोग्याचा विमा आहे, तुम्हाला जर काही झालं तर, तुमच्या आयुष्याचा विमा आहे, तुमच्या आयुष्याला जर काही हानी झाली तर, म्हणजेच जर काही घटना घडली, घटनावलंबी हा विमा असतो. घटना घडल्यानंतरच या विम्याचा जो काही मोबदला आहे तो मोबदला आपल्याला मिळू शकतो. त्याचबरोबर हा घटनावलंबी तर आहेच, परंतु हा संख्याशास्त्राच्या प्रोबॅबिलिटी थेअरीवर अवलंबून असतो. प्रोबॅबिलिटी थेअरी म्हणजे काय? आपण छापा काटा खेळतो बघा. छापा काटा खेळल्यावर आपण एक नाणं जे काही आपण हवेत उडवतो, तो नाणं हवेत उडवल्यानंतर तो खाली येऊन छापा पडेल की काटा पडेल हा अंदाज वर्तवता येत नाही. म्हणजेच एकदा विमा ही संकल्पना जी आहे ती संभाव्यता, प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, संभाव्यता दृष्टिकोनावर अवलंबून आहे, संभाव्यता संकल्पनेवर अवलंबून आहे. म्हणून या विम्याच्या अशा प्रकारच्या स्वरूपांची आपण चर्चा केली तर अशा प्रकारच्या विम्याची जी काही नेमकी वैशिष्ट्ये काय, ती वैशिष्ट्ये जाणून घेणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. चला तर मग आपण विम्याच्या वैशिष्ट्यांना थोडक्यात जाणून घेऊया. विम्याचं जे काही पहिलं वैशिष्ट्य आहे, मुळामध्ये विम्याची जी काही व्याख्या आपण पाहिली होती, त्या व्याख्यातच म्हटलेलं आहे की इट इज अँड कॉन्ट्रॅक्च्युअल. आणि कॉन्ट्रॅक्ट आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल इन्सिडन्स आहे. हा कॉन्ट्रॅक्ट दोन पार्टीमध्ये झालेला असतो. एक पार्टी दुसऱ्या पार्टीला, म्हणजे एक पक्ष दुसऱ्या पक्षाला काय देतो, अश्युरन्स देतो, विश्वास देतो, आश्वासन देतो की तुम्ही आम्हाला जो काही विम्याचा हप्ता भरत आहात त्या हप्त्याच्या पोटी जर तुम्हाला काही झालं, काही घटना घडली तर त्या घटनेचा झालेल्या कराराप्रमाणे आपण म्हणतो की लाभ किंवा परतावा देण्याची जबाबदारी कोणी दिलेली असते, ती कंपनीने दिलेली असते, ती त्या विमा धारकाला दिलेली असते. अशा पद्धतीचा जो काही करार आहे तो करार या विमा कंपनीच्या विमा कंपनीमध्ये आणि पॉलिसी होल्डरमध्ये झालेला असतो. मग हा जो काही करार आहे हा करार कायदेशीररित्या असतो. त्याचबरोबर प्रतिफल म्हणजेच जी विमा पॉलिसी घेतलेली आहे तिचं प्रतिफल काय आहे हे त्या करारामध्ये लिहिलेलं असतं. त्याचबरोबर पात्रता काय आहे, आपण विमा पॉलिसी जर बारकाईने वाचली तर इलिजिबिलिटी काय आहे हे फार महत्वाचं असतं. त्याचबरोबर कायदेशीर उद्दिष्ट त्या पॉलिसीचे काय काय, अनेक पॉलिसी आहेत, अनेक पॉलिसीचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक पॉलिसीचं डॉक्युमेंट हे वाचून घेतलं पाहिजे. म्हणजेच हा एक करार आहे, त्या करारामध्ये लिहिल्याप्रमाणे पॉलिसी होल्डर आणि कंपनी यामध्ये काय होत असतो, व्यवहार होत असतो. दुसरा जो काही प्रकार आहे तो प्रकार म्हणजे
सामूहिक सहकार्याचा आविष्कार, इन्व्हेन्शन ऑफ ग्रुप कोऑपरेशन. तुम्हाला जर आपण या इन्शुरन्सचा इतिहास बघितला तर या इतिहासामध्ये असं दिसतं की पूर्वी जे काही व्यापारी होते त्यांचा जो काही व्यापार चालायचा तो व्यापारातील धोके टाळण्यासाठी ते एकत्रित येऊन काय करायचे, एकत्रित येऊन त्यांच्या त्या होणाऱ्या नुकसानीचा होणारे नुकसान टाळण्यासाठी ते एकत्रित येऊन काही निधी जमा करायचे, ज्या निधीतून ज्यांचं नुकसान होईल त्यांना थोडीफार मदत होईल असा त्यामागचा मानस होता. मग खऱ्या अर्थाने एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक हे जे काही सहकार्याचा ब्रीद आहे, ह्या सहकार्याच्या ब्रीद प्रमाणे विमा करार हा सहकार्याच्या मुख्य तत्वावर अवलंबून असलेला दिसतो. म्हणून विमा हा जो आहे तो सामूहिक सहकार्याचा एक उत्कृष्ट आविष्कार आहे असं म्हटलं जातं. भविष्य काळामध्ये घडणाऱ्या अनिश्चितता आणि अनियंत्रित घटनामुळे जे काही नुकसान होतं, ज्या नुकसान होण्याची जी काही शक्यता असते त्या तशी शक्यता असणाऱ्या अनेक व्यक्ती एकत्र येतात, म्हणजे नंबर ऑफ पीपल हे ग्रुपने एकत्र येतात आणि ग्रुपने एकत्र येऊन एक सामायिक निधी तयार करतात. थोडक्यामध्ये या सामायिक निधी जमा केल्यानंतर ज्यांचं नुकसान होतं त्या नुकसान होणाऱ्या व्यक्तीला त्या निधीतून काय दिला जातो, त्या निधीतून त्या झालेल्या नुकसानाबद्दलचा आधार ज्याला आपण म्हणतो तो दिला जाऊ शकतो. म्हणजेच सामूहिक सहकार्याचा एक आविष्कार, इन्व्हेन्शन ऑफ ग्रुप कोऑपरेशन असं आपण याला म्हणू शकतो. मग यातून काय होतं, त्याने त्या ग्रुपने केलेल्या मदतीतून त्याचा सगळा लॉस भरून निघत नाही, परंतु त्या झालेल्या नुकसानीची तीव्रता जी आहे ती तीव्रता थोड्याफार प्रमाणामध्ये काय होते, कमी होते. असं या विम्याचं हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचं जे काय वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जोखमीचं विभाजन. जोखीम म्हणजे काय, जोखीम म्हणजे धोका. मग धोक्याचं विभाजन जर करायचं असेल तर विमा फार महत्वाचा आहे. म्हणजेच विमा हा एक सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेचं साधन म्हणून आपण विम्याकडे पाहतोय. मग ज्याच्या साहाय्याने समाजातील घटकांचे भविष्यकालीन अनिश्चित अशा घटनेमुळे होणारे जे काही नुकसान असते ते अनेक व्यक्ती व संस्थांमध्ये विभागले जाते. अर्थात जोखमीची अथवा नुकसानीची जी काही विभागणी आहे ती विभागणी विम्याच्या हप्त्याच्या स्वरूपात केली जाते. मग कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याच्यामुळे होणारे जे काही आर्थिक नुकसान आहे, त्याचबरोबर अपघाती आलेलं अपंगत्व असेल, घरामध्ये चोरी झाली असेल, घरफोडी झाली असेल, जनावरांचा मृत्यू झाला असेल, त्याचबरोबर आजारपणामुळे नुकसान झालं असेल, सागरी धोक्यामुळे मालमत्तेचं नुकसान झालं असेल, नैसर्गिक अरिष्टामुळे पिकाची नासाडी झाली असेल, अशा वेगवेगळ्या कार्यामुळे, अशा वेगवेगळ्या घटनामुळे जर आपल्याला धोका झाला असेल तर त्या धोक्याचं विभाजन करण्यासाठी एक महत्वाचं साधन म्हणजेच जोखमीचं विभाजन करण्याचं महत्वाचं साधन म्हणजे विमा आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जोखमीची निश्चिती. आपल्याला माहित असेल की जीवन जगत असताना अनेक प्रकारचे धोके निर्माण होतात. आपल्याकडे मनुष्य म्हणून जीवन जगत असताना आपण आपल्या आरोग्याला धोका असतो म्हणून आरोग्याचा विमा करतो. आपल्याला आपल्याकडे जर वाहन असेल तर वाहनाचा अपघात होऊ नये, जर अपघात झाल्यास नुकसान भरपाई मिळावी म्हणून आपण अपघात विमा काढतो किंवा गाडीचा विमा काढतो, कार आपण इन्शुरन्स काढतो, व्हेकल इन्शुरन्स काढतो. मग ते टू व्हीलर असेल की फोर व्हीलर असेल दोघांचे आपण विमा काढत असतो. त्यानंतर आपल्याला जर आपलं घर असेल तर त्या घरावर ज्यावेळेस आपण लोन घेतो तर लोन सिक्युअर होण्यासाठी आपल्याला इन्शुरन्स पॉलिसी दिली जाते. तोही या घर मालकाला किंवा घराला काही झालं तर त्या होणाऱ्या नुकसानीची तीव्रता कमी करण्यासाठी हा एक निवडलेला पर्याय, म्हणजेच रिस्क कमी करण्यासाठी, रिस्क फिक्सेशन ज्याला आपण म्हणतो, धोक्याची निश्चिती करण्यासाठीचा एक महत्वाचा मार्ग आहे असा विम्याकडे आपण पाहतो. त्यानंतर पुढचा आहे अनिश्चित घटना किंवा घटनावलंबी करार. आता घटनावलंबी करार म्हणजे काय, तर घटनावलंबी करार हा
भाग पाहताना आपण याआधी चर्चा केली की मुळामध्ये विमा जो आहे तो प्रोबॅबिलिटी थिअरी आणि त्याला दुसरा आपण म्हणतो की काही घटना घडली तरच तो त्याचा रिएम्बर्समेंट ज्याला आपण म्हणतो, परतावा ज्याला आपण म्हणतो, तो मिळत असतो. समजा घटना घडलीच नाही, असंही होतं. आपण 2001 पासून विमा काढतो आहोत, आज 2024 आहे. मागच्या 24 वर्षामध्ये कुठल्याच प्रकारचा आजारपण मला आलं नाही, कुठल्याच प्रकारचा माझ्या गाडीचा अपघात झाला नाही, त्याचबरोबर माझ्या घरावर कुठल्याही प्रकारचं अरिष्ट आलं नाही, म्हणून तो बंद करायचा का? प्रॉबेबिलिटी आहे, शाश्वती आहे, संभाव्यता आहे. असं येऊ शकतं 2024 पर्यंत आपण असं म्हटलं की मला काही झालं नाही, 2024 पासून आपण विमा काढणं बंद झालं, लगेच 2025 ला काहीतरी झालं की लगेच आपल्याला आपल्या आरोग्याला धोका झाला, आपल्या गाडीला ऍक्सिडेंट झाला, आपल्या घरावर अरिष्ट कोसळलं. त्या संभाव्यता आहेत. म्हणून घटनावलंबी हा शब्द विम्याच्या बाबतीमध्ये फार महत्वाचा आहे. त्यानंतर प्रोबॅबिलिटी, आपण मगाशी पाहिलं की टॉस केल्यानंतर जी नाणं खाल्यानंतर ती संभाव्यता आयदर हेड ऑर टेल, या दोनच संभाव्यता असतात. तुम्हाला काही होईल अथवा होणार नाही. कंपनी काय सांगते, जर तुम्हाला भविष्यात काही झालं, होईल असं नाही आणि होणारही नाही असं नाही, त्या संभाव्यता असतात. म्हणून हा एक घटनावलंबी आणि संभाव्यतेवर आधारित असलेला हा एक प्रकार आहे, असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आता पुढचा जो काही प्रकार आहे तो म्हणजे इकॉनॉमिक कम्पेन्सेशन, म्हणजेच आर्थिक, ज्याला आपण म्हणतो आर्थिक असलेलं भरपाईचं प्रमाण, म्हणजे आर्थिक भरपाई आपल्याला मिळत असते, ज्याद्वारे आपल्याला आर्थिक भरपाई मिळते. हे विम्याचं वैशिष्ट्य आहे. मग आर्थिक भरपाई मिळण्यासाठी काय काय असतं? सुरुवातीला आपल्याला पॉलिसी काढावी लागते, सुरुवातीला आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करावा लागतो, सुरुवातीला आपल्याला एलिजिबिलिटी दाखवावी लागते, त्यात आपलं वय तपासलं जातं, आपलं मॅच्युरिटी पिरियड तपासला जातो, त्याचबरोबर आपल्याला फिजिकल फिटनेस तपासला जातो. अनेक प्रकारच्या बाबी तपासल्यानंतर आपल्याला ॲश्युरन्स दिला जातो की जर असं असेल तर असं झाल्यास आपल्याला असा रकमेचा परतावा मिळेल. यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोम आहे, आपण म्हणतो मेख आहे, आपण म्हणतो की त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ट्विस्ट. हा महत्वाचा आहे. आपण पॉलिसी काढतो, पॉलिसी काढल्यानंतर आपली समजा जर मेडिकल पॉलिसी असेल तर मेडिकल पॉलिसी ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस त्या मेडिकल पॉलिसीमध्ये सुद्धा हे कुठल्या कुठल्या आजारपणाच्या ट्रीटमेंटवर आम्ही भरपाई देऊ असं नमूद केलेलं असतं. आपण सर्दी, खोकला, ताप, पळस, डोकेदुखी याच्यासाठी मेडिक्लेम करू शकत नाही. हायएस्ट रेशो असलेल्या आरोग्याच्या तक्रारीसाठी हा विमा असतो. लोएस्ट रेशो असलेल्या तक्रारीवर, म्हणजे फार ताप येतोय, सर्दी झाली आहे, शिंका आल्या, डोकं दुखतंय, त्याच्यासाठी विमा कंपनी आपल्याला भरपाई देत नाही. गाडीचा विमाचं तसंच आहे. गाडीचं टायर पंक्चर झालं, तुम्हाला विमा भरपाई देणार नाही. काय झाला पाहिजे? अपघात झाला पाहिजे, काही ना काहीतरी डॅश झाला पाहिजे, काही ना काहीतरी मोठी घटना घडली पाहिजे, घराचा कलर पडलाय म्हणून तुम्हाला विमा कंपनी भरपाई देणार नाही. ह्या ज्या काही बाबी आहेत ह्या करारात स्पष्ट असतील त्याच बाबी देतात. म्हणून तुम्हाला विनंती की त्या विमा पॉलिसीमध्ये असलेल्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी ती इतकं बारीक असताना आपल्याला दिसत नाही. टीव्हीवर सुद्धा आपण जाहिरात पाहतो की हन केलं जातं, काय बोलतात त्याचं काही कळत नाही. हा एक कॉमन सेन्सचा भाग आहे की तो जाड काचाचा चष्मा लावून सुद्धा त्या वाचता येत नाहीत, इतक्या त्या क्लिष्ट असतात. म्हणून सगळ्यात अगोदर आपण त्या विमा पॉलिसी मधल्या बारीक सारीक अटी शर्ती वाचल्या पाहिजेत, जेणेकरून विमा पॉलिसी घेतल्यानंतर आपल्याला होणारं जे काही नुकसान आहे ते नुकसान टाळता येईल. पॉलिसी समजलेली नाहीये, आपण कुठल्या रोगासाठी पॉलिसी घेतलेली आहे, आपण कुठल्या निकषासाठी पॉलिसी घेतलेली आहे हा पण पाहणं फार महत्वाचा भाग आहे. म्हणून पॉलिसी घेताना ह्या सगळ्या बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यानंतर पुढचं जे काही वैशिष्ट्य आहे या विम्याचं ते म्हणजे असंख्य विमेदार असतात. मी अगोदरच सांगितलं की
कंपनी ही स्वतःच्या खिशातून त्या विमाधारकाला भरपाई देत नाही, कुठलीच कंपनी देत नाही. का देत नाही? कारण की ती गरजच नसते. ती अनेकाची गरज एकत्रित करून ज्यांना खरंच गरज आहे त्या गरजवंतांना काय करते? मदत करते. मग क्लेम करणारे किती आहेत, पॉलिसी घेणारे किती आहेत, एक्सेस किती होणार आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट किती जणांचं सफल झालेलं आहे याचा विचार दरवर्षी ती पॉलिसी देणारी कंपनी करत असते. मग हे सगळं कशावर अवलंबून आहे? मुळामध्ये इन्शुरन्स जो आहे, विमा जो आहे, तो विमा हा लॉ ऑफ लार्ज नंबर यावर अवलंबून आहे. म्हणजेच तो मोठ्या संख्याचा जो काही सिद्धांत आहे, मोठा संख्या सिद्धांत, त्यावर हा इन्शुरन्स अवलंबून असतो. इन्शुरन्स ही कन्सेप्ट अवलंबून आहे. मग यामध्ये कमीत कमी लॉसेस कसे भरून निघतील याचीच काळजी कंपनी घेते. तुमच्याकडे तुम्ही जर 10 लाखाचा विमा काढला असेल आणि तुमचं जर 15 लाखाचं नुकसान झालं असेल तर विमा कंपनी तुम्हाला 10 लाख 1 रुपया सुद्धा देऊ शकत नाही. ती 10 लाखापेक्षा कमीच रक्कम तुम्हाला या कॉन्ट्रॅक्ट मध्ये नमूद केल्याप्रमाणे देऊ शकते. मग असंख्य विमा ग्राहक यांचा जमा झालेला पैसा कम्युलेटिव्ह करून ती कोणाला देते? ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याला तो पैसा देत असते. म्हणून असंख्य विमेदार ज्याला आपण म्हणतो, पॉलिसी होल्डर्स, नंबर ऑफ पॉलिसी होल्डर्स, याचं एकत्रित झालेली जी काही रक्कम असते ती प्रत्यक्षात ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना ती देऊ करते. अशा पद्धतीचं हे एक वैशिष्ट्य असतं. त्यानंतर पुढचा आहे की विमा हा धर्मादाय नसून तो एक व्यवसाय. धर्मादाय म्हणजे काय? धर्मादाय म्हणजे चॅरिटी. मग विमा हा चॅरिटी आहे का? तुझं नुकसान झालंय, धर तुला इतके, तुझं घर पडले ना, आम्ही तुला घर बांधण्यासाठी पैसे देतो. नथिंग. इट इज नॉट चॅरिटी, इट इज अ बिझनेस. हा बिझनेस कशावर अवलंबून आहे? हा बिझनेस नंबर ऑफ विमा घेणाऱ्या लोकांवर अवलंबून आहे. जितके विमा घेणारे लोक जास्त तितका तो बिझनेस जास्त वाढणार आहे. म्हणजेच या प्रोबॅबिलिटी कशा असतात? माझ्या मनात भीती आहे की माझ्या गाडीला अपघात झाल्यानंतर काय पाहिजे, माझ्या घरावर संकट आल्यानंतर काय पाहिजे, त्याचबरोबर माझ्या आरोग्यावर होणाऱ्या अरिष्ट परिणामांनी जे मला संकटांना सामोरं जावं लागणार आहे त्याची भीती माझ्या मनात आहे. हेच हेरते. हे जे कंपनीचे काही एजंट असतात हे एजंट नेमकं हेच हेरतात की तुम्हाला जर काही झालं तर पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. मनातली भीती जी आहे ही भीती म्हणजे काय? संभाव्यता. ही भीती घालणं योग्य आहे, कारण की मानवाचं आयुष्य हे मौल्यवान आहे. हे आयुष्य परत येणार नाही. म्हणून प्रत्येक जण जो आहे तो प्रत्येक जण आपल्या आयुष्यासाठी खबरदारी घेत असतो. म्हणून या व्यवसायाला अतिशय जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर पुढचं जे काय वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विमा हा जुगार आहे. विमा हा जुगार नाही. इट्स नॉट अ गॅम्बलिंग. जुगारामध्ये काय असतं? जुगारामध्ये ठरलेलं असतं, एक तर तो हरेल किंवा जिंकेल. जुगारामध्ये काय असतं? एक तर इतके पैसे लावल्यानंतर त्याचे पैसे हरतील किंवा त्याचे पैसे जिंकतील. इथे मात्र असं नाही. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. ही भारतामध्ये IRDAच्या अखत्यारीमध्ये चालते. त्याचबरोबर याच्या अनेक प्रकारच्या शासकीय पातळीवरील ज्याला आपण म्हणतो की पडताळण्या होत असतात. उगाच खोटी माहिती देऊन विमा कोणी घेत नाही. खोटी माहिती देऊन कुठलीही कंपनी कोणालाही विमा देत नाही. खोट्या ट्रीटमेंटसाठी कधी कोणती कंपनी त्याला भरपाई देत नाही. प्रत्येक गोष्टीची बारीक सारीक चाचपणी केल्यानंतर पडताळणी केल्यानंतर त्या विमाधारकाला झालेल्या नुकसानीच्या बदल्यामध्ये काय मिळतात? त्याची भरपाई मिळत असते. मग विमा हा कायदेशीर प्रकार आहे, कायदेशीर करार आहे. इट इज अ लीगल कॉन्ट्रॅक्ट असं आपण म्हणतो. भविष्यकाळात घडणाऱ्या अनिश्चित आणि अनियंत्रित घटनेमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याचं काम हा विमा करत असतो. विमा उद्योग व्यवसायातील अनिश्चिततेचे वातावरण नाहीसे करून मालमत्तेला जे काही नुकसान पोहोचतं त्या नुकसानीची भरपाई करण्याची हमी देत असतो. यामुळे उद्योग व्यवसायाच्या वाढीस चालना मिळते. म्हणून आयुर्विम्यामुळे
लोकांना बचतीस प्रोत्साहन मिळतं आणि कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळत असतं. अशा पद्धतीने आपण आज विम्याच्या वैशिष्ट्यांचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, विम्याची वैशिष्ट्ये पाहत असताना विमा कशा पद्धतीने कार्यरत असतो, विम्याचे अनेक घटक कोणते याचाही आपण त्या टप्प्यावर आढावा घेतलेला आहे. या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.